तयार झाली बटाट्याची रस्सा भाजी. कस्तुरी मेथी थोडी टाकते आहे. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. झोप आली का? आपल्याला झोप आली का? ऑपरेशन झाल्यानंतर मामींना आता घरी आणलेलं होतं, म्हणून मी पण पाहायला चाललेले होते. घरी गेल्यानंतर समजलं की अजून पाहुणे मामीला पाहायला येणार आहेत, म्हणून मग इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती. सकाळीच लवकर पाहुणे निघलेले होते आणि लांबून येणार होते, त्यामुळे मामा म्हटले की स्वयंपाकच करा सर्वांना. चपाती आणि शिरा आज बनवायला चालू होतं. भात तर अगोदरच झालेला होता. म्हटलं आता मी आले तर इथं मी भाज्या करते, म्हणून इथं मी बाहेर चुलीवरच म्हटलं भाज्या आता मी इथं घेते करून. भात कारण चुलीवर केलेला होता, चूल पेटलेली आहे म्हटल्यानंतर म्हटलं होईल पटपट. आणि एका रूममध्ये सगळ्यांनीच तिथं बसायचं म्हटलं तर घाई गडबड होते. दुसऱ्या मामीही इथं करायला आलेल्या होत्या आणि नंतर मामाची मुलगी वगैरे सर्वजण मिळून इथं करत होते. तर इथं माझा बटाटा वगैरे कापून झालेला आहे. झालं आता बाकीचं सगळं साहित्य काढते. बटाटा तर चिरून झाला, कढीपत्ता, मसाला, उकळले पाण्यात, लसूण कोथिंबीर सगळं एकत्र बारीक केलंय नाही आहे. बाकी सर्व तयारी तर अगोदरच केलेले होते, पण इथं खोबरं बारीक करायचं राहिलेलं होतं, म्हणून मी ते खोबरंही बारीक करून घेतलं. इथं मी गुळसळ्यात राहिले त्याशी फोडू दे, जाऊ दे, खाली पण फोडाय पायाला त्याच्यात पाणी तेज असेल त्याला. खेळ्या वगैरे बाहेर आहे तिथं त्याच्याकडेच त्याला खेळायचं आहे. मामा इथं पाणी मारते, जास्त धूळ वगैरे उडू नये म्हणून. शेळीला तिथे म्हणतोय रा. घराच्या जवळच रोड आहे आणि रोडवरून ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टरमध्ये गाणं लागलेलं होतं, म्हणून तो मामांना घेऊन गेलाय तिथं ट्रॅक्टर पाहायला. शेळी, कोंबडी, नंतर जनावरं आणि खेळायला मोकळी भरपूर जागा आहे, त्यामुळे तिला तिथं एवढं करमतं की त्या आत यायचं काही रूममध्ये नावच नसतं त्याचं. नातवाने काहीतरी मागितलं ना, आजोबा नाही म्हणले असं कधी होतच नाही. चला म्हटले का निघालेच. खूप दिवसानंतर आज चुलीवर स्वयंपाक करायला लागली इथं मी. प्रत्येक वेळेस आलं का इथं मामी स्वयंपाक करतात. मामीने कधी काही करूच देत नाहीत, त्यामुळे काही चुलीवर करायचा काही प्रश्नच येत नाही. बारीक कांदा काप की थोडा. थांब जरा. हा बरं, बारीक कांदा काप. नाही तर साडी काढ, मी तुला कापू लागते भाजी होईपर्यंत. नंतर जिरे घातले, टोमॅटो आणि कांदा याची बारीक पेस्ट केली होती ती घातली आणि ते चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतली. नंतर यामध्ये कढीपत्ता घातला. इथं समर्थला बाहेर जायचे होते, मग भाजी काही झालेली नव्हती, म्हणून तो म्हटला मला इथं बटाटा, त्यावर तेल आणि जे गरम झालेलं तेल आहे त्याचा तडका यावरती दे, मीठ वगैरे घालून. आणि तसंही त्याला खायला तसं खूप आवडतं. त्याच्यावर थोडंसं मीठ आणि थोडी कोथिंबीर. टेस्ट सांगा, आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केली, कसं लागतं. फिरवणार गाडी.
फ्लावर वरनं टाकते. हा आणि एकीकडं पुढे एकीकडं असं राहू दे, असंच वाढूया सगळ्यांना. लय भारी लागेल उलट. मग काय, पाणी काढू आहे तांब्यात थोडं. पाणी तांब्यात नाही, हे असं चटचटू द्यायचं जरा. जेवत आहे का थोडं जेवण. थोडं जीव दे, पण माणसं वेळ लागेल. तर यामध्ये उकडून घेतलेला वाटाणा आणि उकडून घेतलेला फ्लावर हे यामध्ये ॲड केलेलं आहे. हे सर्व एकजीव करून असं हलवून घेतलं आणि पाहिजे तेवढे यामध्ये पाणी ओतलं. गरम तयार झाली बटाट्याची रस्सा भाजी. कस्तुरी मेथी थोडी टाकते आहे, टाकली पण थोडी टाकावी अजून, आहे की कोथिंबीर. झाली तयार. झाली. वाव मामी सोन दिसलं पाहिजे. कांदा टाका. गाणं म्हणा, गाणं म्हणा. ही 2 नंबरची मामी माझी, मंगल मामी. काय टाकाय मामी? नाव घ्या की. नाही मामाचं. अहो घ्या की. थोडं थोडं ऐकू येते. हिंदीत आईलोर नदी पहिलोर नदी बीच में कबूतर पानी आणि दुल्हन ने पिक्चर देखा काय मैंने प्यार की. हिंदी कसं बोलायला आलं तुला? अगं थांब, ती व्हिडिओ तुला दाखवते. अगं मला पोळीने दाखवला राहते. नाही पहिलं घेताना घ्यायचे माझ्याकडे. खोट बोलताय का की? स्कूटी परत तुम्ही नवीन घेतली का? हीच आहे पहिलीच आहे. मी म्हणलं होतं थोडा अजून बस बस राहू दे. कच्चा मसाला थोडा पाहिजे, जेवण मसाला टाकायला जिरे लावून बस. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. नितीनरावांचं नाव घेते मामीसाठी स्पेशल. वा 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 वा. आठवा तुम्ही तुमचं नावच ऐकलं नाही मामी 10-15 वेळेस. नाही मामी भारी दिसते बरं का व्हिडिओ मध्ये. मामी भारी दिसते व्हिडिओ मध्ये. मी आणि समर्थ मामीच्या मागे सारखं नाव घ्या म्हणून चालू होतं. नंतर सानूही आली त्यात बरीचभर. रामाने राज्य दिले, भारताने नाकारले, ज्ञानेश्वर पाटला जीवावर सौभाग्य स्वीकार. छान 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 छान. वा वा. तर इथं मोड आलेल्या मटकीची उसळ बनवत होते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरे टाकले. जिरे मोहरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला. कांदा चांगला परतू दिला आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण दोन्हींचं एकत्र वाटण बारीक केलेलं होतं ते घातलं. तेही चांगलं परतून घेतलं. मीठ घालून शिजवून घेतलेली होती मटकी. म्हटलं आता ते खाली पाणी आहे त्यामुळे इथं झाऱ्याने घ्यावं. झाऱ्याने मी मटकी घेते तोपर्यंत झाऱ्याच तुटला. म्हटलं आता दुष्काळात 13वा महिना. तर इथं पाहुणे पण आलेले होते. इथं घाई गडबड आमची सगळी चालू झाली होती आणि इथं माझी मटकी पण
शिजून इथं तयार झालेली आहे. नमक राहिलेलं होतं घालायचं, ते थोडंसं घातलं कारण उकडतानाच यामध्ये थोडं मीठ घातलेलं होतं. इथं आपली गरमागरम मटकी तयार आहे. डायरेक्ट मी इथं पाहुण्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतरच शूट घेतलं. महिला मंडळ अजून जेवायचं राहिलेलं होतं. नंतर आम्ही सर्वजण इथं जेवायला बसलो. तोपर्यंत इथं झाडाखाली बसून यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या सर्वांच्या. जेवण झाल्यानंतर इथं पाहुण्यांना हळदी कुंकू लावले, नंतर ओटीही भरून घेतली आणि आम्हीही नंतर निघालो. मामी निघतो आता जातो. हा पोरी घरी येत्या. आहे की आहे नी तू बाबा तुला माहिती होते. माहित बाबाचं पाणी ना मग प्यायचं का? आदेश कुठं चालला गावाला काय तुमच्या? कुठं उठले जरा काय चारायचं धरव काय नाही चाललं नाही काय खायचं कधी मामी मी बाई पोरग तापले देते. ताप येते ना अजून नव्हतं ताप देत येतंय ताप. पाण्याचं पोट बारकं पोरग 1 मिनिट बसत या जवळ थांबावं म्हणलं होतं पण आता 4 वाजता झाले 4:30 वाजले. उठ झाले दिवस आता बारका आहे. बाय 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 नव्हता का ती मग बांधायला घेतला काय म्हणतो दर्जा तिथं धरलं ती अंगावर टाकून नाही घेतला होता. सापडा सुद्धा नाही येताना पुढे नको मला ही जा एक असला होता हंबा हंबा नंतर आम्ही पंढरपूरला यायला निघालो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.